महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या खंडकाव्याच्या सुरुवातीला आषाढस्य प्रथम दिवसे अशी ओळ आहे। आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी एका यक्षाला आकाशात हत्तीसारखा विशाल मेघ दिसतो। त्याबद्दलचं वर्णन या महाकाव्यामध्ये आहे। आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस। वास्तविक आषाढ महिन्यात पाऊस धोधो पडतो, पण यावर्षी आषाढ महिन्यातील पहिला दिवस कोरडाच गेलाय। 9 जुलैपासून पावसानं घेतलेली विश्रांती अजून आठवडाभर राहील असा अंदाज आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 0.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी सामान्य म्हणजे 11 फूट 2 इंचावर आली आहे। आज काही काळ ढगाळ हवामान होतं, पण तरीही ऐन जुलै महिन्यात काहीसा उकाडा जाणवत असून पूर्ण दिवस रस्ते कोरडेच राहिले। दरवर्षी आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो, मात्र यंदा आषाढाचा पहिला दिवस कोरडाच गेला। आज सकाळपासून आकाशात ढग आणि सूर्याचा लपंडाव सुरू होता। अधूनमधून ढगाळ हवामान असलं तरी बराच काळ ऊन होतं। गेल्या 4 दिवसात कोल्हापुरातील सरासरी तापमानातही 2 अंशांना वाढ झाली आहे। आज कोल्हापुरात 28 अंशापर्यंत तापमान होतं, तर गेले 3 दिवस रात्री सुद्धा गेल्या 10 वर्षातील जुलै महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। 1 जुलैपासून 9 जुलैपर्यंत कोल्हापूरसह महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला, पण त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली आहे। जुलै महिना निम्म्यावर आला आणि आषाढ महिना सुरू झाला तरी पावसानं विश्रांती घेतल्यानं यावर्षी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होणार ना याबद्दल शंका निर्माण होतीये। दुसरीकडे जिल्ह्यातील 45% पेरण्या पूर्ण झाल्यात, तर बहुतांश शेतामध्ये मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे आता शेती पिकांना दमदार पावसाची गरज आहे। मात्र 9 जुलैपासून पावसानं सुट्टी घेतली असून 20 जुलैनंतर पुन्हा राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे। मात्र गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 0.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पंचगंगेची पाणी पातळी थेट 11 फुटावर आली आहे। हत्तीच्या प्रमाणे आषाढ महिन्यात दमदार पाऊस होईल अशीच आता आशा आहे।